नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून आभार. आणि जे माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत. झणझणीत असे आज आपण उकड शेंगुळे बनवूया ज्वारीच्या पिठापासून. चवीलासुद्धा अप्रतिम लागते आणि हे तोंडाची चव वाढवणारा पदार्थ आहे. आणि कोथिंबीरसुद्धा या दिवसात भरपूर येते, तर हिवाळ्यामध्ये जास्त केला जाता हा पदार्थ, कारण ज्वारीचं पीठ वापरल्यामुळे पचायलासुद्धा हलके असतात. चला तर आता आपण सुरुवात करूया. तर मी ही गावरान कोथिंबीर घेतली, छान 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि चाळणीमध्ये ठेवली. थोडंसं पाणी निथळलं की आपण हे बारीक कट करून घेऊया. चला तर आता आपण दुसरी तयारी करून घेऊया. पहिले आपण मसाला तयार करून घेऊया. हिरवी मिरची, लसूण, जिरे, मीठ. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तसं हे झणझणीतच छान लागते, पण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्सरमधून एकदम बारीक वाटण तयार करून घेऊया. आता तुम्हाला दाखवते मी किती बारीक तयार केलेलं आहे, बघू शकता. चला तर आता आपण पिठं पण घेऊया. कोणते कोणते पिठं घ्यायचे ते दाखवते. तर 2 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, बघू शकता, तुम्हाला दाखवते. त्यानंतर मी पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. सगळ्यात कमी आपल्याला गव्हाचं पीठ वापरायचं आहे आणि अर्धी वाटी आपण बेसन पीठ वापरणार आहोत यामध्ये. तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता 2-3 चमचे, पण मी हे 3च पीठ वापरलेलं आहे. हिंग घालायचं अर्धा चमचा. आपण जो मसाल्याचा डब्याचा जो चमचा आहे, अर्धा चमचा मी हळद घातली आणि थोडासाच मी मसाला घातलेला आहे. 1 चमचाभर मी बाजूला ठेवलेला आहे, म्हणजे आपण फोडणीमध्ये सुद्धा हा मसाला वापरणार आहोत. अर्धा याच्यात घातला आणि अर्धा पिठामध्ये घातला तरीसुद्धा चालते. 1 चमचाभर मी तेल घातलं. अजून थोडंसं चवीनुसार मीठ घालूया. थोडंसं मीठ मला कमी वाटते, तर हे पिठं छान आपण मिक्स करून घेऊया. त्यानंतर मी बारीक चिरलेली 2 वाटी कोथिंबीर आहे ती घातली. तर हे सगळं मिक्स करून घेतलं आपण कोथिंबीर. तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे थोडंसं मीठ कमी वाटते, तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट पीठ भिजवून घ्यायचं. जसं आपण भाकर मळताना पीठ भिजवतो भाकरीसाठी, त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. जेवढं जास्त तुम्ही पीठ मळून घ्याल तेवढे जास्त आपले छान तयार होतात शेंगुळे. कोथिंबीर भरपूर वापरायची तुम्ही. मी 2 वाटी वापरली, तुम्ही अजून एखादा वाटी वापरू शकता. तर तुम्हाला मी आमच्याकडच्या पद्धतीने पण करून दाखवणार आहे आणि काही लोक या पद्धतीने करते ते सुद्धा मी तुम्हाला सुरुवातीला दाखवणार आहे. तुम्ही अशी गोल गोल पण बनवू शकता किंवा लांबटसुद्धा बनवू शकता. तर आमच्याकडे लांबटच बनवतात, तर मी त्याच पद्धतीने हे बनवणार आहे. थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे. लांबीला कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही आहे. आणि खूप बारीक नाही करायचे आणि खूप जाड पण नाही करायचे. तुम्हाला दाखवते याप्रमाणे करून घ्यायचे. आता आपण हे सगळे वळवून घेऊया. आता वळून झाले. आता आपण कढई गरम करायला ठेवली, तेल घातलं, मोहरी घालायची फोडणीला. मोहरी घालायची शेंगुळ्याच्या फोडणीमध्ये मोहरी खूप छान लागते. तेल गरम झालं, मोहरी घातली, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण जो मसाला ठेवला थोडासा, मिक्सरचं भांडं विसळून ते पाणी घातलं 1 वाटीभर. हळद घातली, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आणखी मी ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्या वाटीने मी 5 वाटी पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जर थोडासा जास्त रस्सा हवा असेल तुम्ही 6 वाटी पाणी घातलं तरीसुद्धा चालते, कारण याचा रस्सासुद्धा खूप छान लागते. छान खळखळ उकळी येऊ द्यायची. आधी आपण सगळे शेंगुळे तयार करून घ्यायचे. मस्त पाण्याला उकळी आली की उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे सोडून घ्यायचे आहे. उकळत्या पाण्यातच सोडायचे आहे. जर तुम्ही गॅस कमी करून जर सोडले तर ते तुकडे पडू शकतात. त्यामुळे उकळत्या पाण्यातच हे आपल्याला सगळे शेंगुळे सोडून घ्यायचे आहे. तर गॅस फुल आहे. पूर्ण शेंगुळे आपले टाकून झालेले आहे. तर 2 मिनटं आपण असेच ठेवूया. थोडंसं अर्धवट झाकण ठेवायचं आहे. टाकल्या बिलकुल हलवायचं नाही, कारण त्याचे तुकडे पडू शकतात. 2 ते 3 मिनट फुल गॅसवरती मस्त उकळू द्यायचे. त्यानंतर हलक्या हाताने आपण याला हलवून घेऊया. खूप जास्त खालीवर नाही करायचे आहे. थोडंसं सगळ्या बाजूनी म्हणजे व्यवस्थित उकडल्या जातात ते. अधूनमधून 3 ते 4 मिनटं झाले की असे खालीवर करायचे. आता मी गॅस थोडासा कमी केला आणि आपण याच्यावरती अर्धवट झाकण ठेवूया आणि 10 ते 12 मिनिट मंद गॅसवरती मस्त हे उकड काढून घेऊया आपण. चवीलासुद्धा अप्रतिम लागते.
थोडं जास्त पाणी वापरायचं रस्सा पाहिजे असेल तर. मस्त आपले हे शेंगुळे तयार झाले. अजून मी 1-2 मिनिट ठेवणार आहे. कलरही छान आला आणि तुम्हाला दाखवते मस्त आपले झणझणीत असे हे खमंग शेंगुळे तयार आहे. तोंडाची चव वाढवणारा हा पदार्थ आहे. तर भाजी पोळी करण्यापेक्षा जर तुम्ही या पद्धतीने जर शेंगुळे बनवले, जसं तुम्ही नुसती खिचडी खाऊ शकता तसं हे तुम्ही नुसते शेंगुळेसुद्धा खाऊ शकता. तर चला तर आपले मस्त शेंगुळे खमंग असे तयार झालेले आहे. बघू शकता कलरही छान आलेला आहे आणि तयार पण झालेले आहे. थोड्या वेळ आपण झाकण ठेवूया. नंतर आपण गॅस बंद करून हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता मी गॅस बंद केलेला आहे. तर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. छान खमंग आणि झणझणीत अशी आपले हे गरम गरम शेंगोळे तयार आहे. आमच्याकडचे हे फेमस रेसिपी आहे. रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा, लाईक करा, सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.